नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट देतो मी तुम्हाला. काही दिवसापूर्वी तुम्हाला एक अपडेट दिली होती, पण आता ही परत नवीन अपडेट आहे. आरटीआयच्या माध्यमातून आपण घेतलेली माहिती जी आता सध्या सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. तर यामध्ये आपण 3 प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. पहिलं म्हणजे रिक्त जागा किती, दुसरं म्हणजे जाहिरात कधी येणार आणि तिसरं आणि तुमच्या सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न की परीक्षा कोण घेणार. सो आरटीआयच्या माध्यमातून काय माहिती मिळाली थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो, ती बघूया आपण. बघा, आरटीआय आलेलं आहे. हे आरटीआय 6/3/2026 म्हणजे आजच्या डेटचाच आरटीआय. यामध्ये मुद्दे काय सांगितले. पहिला मुद्दा बघा, विषय होता आरटीआयचा माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत. मग त्यात माहिती आपण काय मागितली ती पण बघूया. पहिला प्रश्न होता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत. पहिला प्रश्न बघा इथे आहे, तलाठी भरती 2026 एमपीएससी मार्फत होणार आहे की टीसीएस आयपीएस या खाजगी कंपन्या मार्फत होणार याची माहिती मिळावी. आणि दुसरा प्रश्न होता सदर जाहिरात कधीपर्यंत येईल व त्यात असलेली जिल्हा आणि या एकूण रिक्त पदे यांची माहिती मिळावी याबाबतची माहिती मागवली आहे. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आन्सर म्हणून आपण त्याला इथे मुद्दा क्रमांक 1 व 2 च्या अनुषंगाने कळवण्यात येते की सदर मुद्द्यांच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून हे नेहमीच प्रचलित असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. म्हणजे आयबीपीएस घेणार की टीसीएस घेणार हे पण नक्की नाही आहे आणि एमपीएससी घेणार का हे पण नक्की नाही. शासन स्तरावरती याचा विचार चालू आहे. नुकत्याच 2 ते 3 जाहिराती आता येऊन गेल्या. त्या जाहिराती एक आयबीपीएसने घेतल्या, 2 टीसीएसने घेतलेल्या आहेत. सो याही वर्षामध्ये 1 जानेवारी 2026 नंतर टीसीएस आयबीपीएसच्या जाहिराती बघायला मिळाल्या आपल्याला. सो आता शंका वाढत चालली आहे की तलाठी मग काय होणार आहे, तलाठी टीसीएस आयपीएस घेणार की एमपीएससी घेणार आहे. पण याबाबत उत्तर मात्र अजूनही प्रॉपर मिळालेलं नाहीये किंवा अजून नक्की नाहीये की टीसीएस आयपीएस घेणार आहे की एमपीएससी घेणार आहे. तो नक्की नाही याचा अर्थ विचार चालू आहे हाच अर्थ होतो. म्हणजे इथे एमपीएससी कडे द्यायची की टीसीएस आयपीएस कडे द्यायची. कारण ही तलाठी पदभरती मागच्या वर्षामध्ये तुम्हाला माहिती होतं, मागची जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. सो मोठी जाहिरात आहे. याबद्दल बरेचसे काय म्हणूया आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये यावरती बऱ्या प्रमाणामध्ये काय झालंय, इथं पेपर फुटला होता. मग त्या संदर्भात नक्कीच निर्णय शासनाला घ्यावा लागणार आहे. सो त्यांनी पण तसंच उत्तर दिलेलं आहे. बघूया आता काय होतं. पण याचं तुर्तास तरी उत्तर असं आहे की अजून शासन स्तरावरती कार्यवाही चालू आहे. तुर्तास काही मिळाले माहिती सांगता येत नाही. सो आता पुढे जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की जाहिरात पण यायचं, जर मी पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, जाहिरात येण्यासंदर्भात 2 डिसेंबर 2025 चा एक GR आहे ज्यामध्ये 2 वर्षापर्यंत प्रतीक्षा यादी असणार आहे. त्यानुसार तलाठी भरती 2023 ची प्रतीक्षा यादी ही 13/3/2026 पर्यंत बघा 13/3/2026 पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर रिक्त जागा, गैरहजर असलेल्या जागा ऍड होऊन नवीन पदभरती येणार आहे. सो ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या महिन्यानंतरच. म्हणजे हा मार्च तर एंड होणार आहे. त्याच्यानंतर रिक्त जागा, गैरहजर असलेले पद सगळे एकत्र करून बिंदू नामोल हे सगळं करून तुम्हाला ह्या जाहिरातीचं म्हणजे जाहिरात येण्याची शक्यता आहे ती मे जून मध्येच. आणि त्याबद्दल निर्णय सुद्धा मे जून मध्येच होणार आहे. सो वेट अँड वॉच करूया. तलाठी भरतीबद्दल अगदी छोटी जरी अपडेट असेल तर तुम्हाला ह्या चॅनलवरती आम्ही देत असतो. तो हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.